आणि आता बातमी धंगेकरांची आहे। अमित शहांच्या आगमनामुळे प्रश्न बऱ्यापैकी सुटतोय असं दिसतंय, असं रवींद्र धंगेकर म्हणाले। एकनाथ शिंदेंनी शब्द दिला तसं आता चित्र दिसायला लागल्याचंही धंगेकरांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकरांनी आज जैन बोर्डिंगला भेट दिली आणि त्याच वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अमित शाह साहेबांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांच्या मुंबईतल्या आगमनाने हा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला असं दिसतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो। त्यांनी कालच मला जो शब्द दिला तो नाथांचा नाथ एकनाथांचा शब्द खरा ठरला असं मला। मी 2 दिवसापासून म्हटलं की पहिला अंक संपलेला आहे आणि दुसरा अंक चालू होतोय। दुसऱ्या अंकात पत्र आलेले म्हणजे मेल आलेला, हा तिसरा अंक यायच्यापूर्वी दुसऱ्या अंकातच सगळा विषय संपन। तिसरा अंक येऊन देणार ना अशी मला अपेक्षा आहे। तिसरा अंक म्हणजे मग ही चिरफाड होणार आहे त्यांच्या राजकीय जीवनातली। तर त्यांनी जी सावध भूमिका घेतली असेल असं मला वाटतंय आणि ती काल त्यांनी पत्र आलेलं आहे। पण विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा सांगितलेल्या कामाचा 10 वर्षापूर्वीची त्याची प्रॉपर्टी आणि साई समितीचे चेअरमन झाल्यानंतरची प्रॉपर्टी ह्याचा सगळा मेळ घातला तर हा पुढे विषय म्हणजे प्रचंड